मराठा उपसमितीची आज पुन्हा महत्त्वाची बैठक। मराठा आरक्षणाबाबत सरकार नवा जी.आर. काढणार असल्याची वरिष्ठ सूत्रांची माहिती। तर बैठकीत काय तोडगा निघणार याकडे राज्याचं लक्ष। जरांगेंच्या उपोषणावर आज मुंबई हायकोर्टात सुनावणी। काल कोर्टानं फटकारल्यानंतर आज काय आदेश देणार याकडे लक्ष। सीएसएमटी बाहेरील सीसीटीव्ही पोलवर चढून मराठा आंदोलकांना फडकवलं झेंडा। कोर्टानं फक्त आझाद मैदानात परवानगी दिली, मात्र आंदोलकांकडून कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन होत असल्याचं चित्र समोर। मराठा आंदोलकांचा आज पुन्हा सीएसएमटी बाहेर मुख्य रस्त्यावर ठेका। मोठ्या संख्येनं पोलीस बंदोबस्त तैनात। सीएसएमटी परिसरातील रस्त्यांवर आजही मराठा आंदोलकांची गर्दी कायम। स्थानक परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात। दुपारपर्यंत आझाद मैदान वगळता इतर परिसर खाली करण्याचे कोर्टाचे आदेश। मराठा आंदोलकांना मुंबईतले सर्व रस्ते मोकळे करण्याचे कोर्टानं दिले आदेश। फक्त आझाद मैदानातच उपोषण करण्याच्या सूचना। मराठा आणि कुणबी एकच हे फायनल। छगन भुजबळांना महत्त्व देत नाही जरांगेंचा पलटवार। तर मुंबईकरांना त्रास होईल असं वागू नका, शेवटचं सांगतोय म्हणत हुल्लडबाजांनाही भरला दम। ओबीसींच्या वाट्यात दुसरे वाटेकरी नको, छगन भुजबळ यांचं वक्तव्य। ओबीसींवर अन्याय झाल्यास मुंबईत धडक, भुजबळांचा इशारा। कोर्टानं दिलेल्या निर्देशांचं सरकार पालन करेल, मुख्यमंत्र्यांचं विधान। तर सामाजिक प्रश्नांवर राजकीय पोळी भाजणं बंद करा, फडणवीसांचा विरोधकांना टोला। चीन आणि जपानच्या यशस्वी दौऱ्यानंतर भारतात परतले पंतप्रधान मोदी। एससीओमध्ये दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या देशाविरोधात कठोर कारवाई करणं गरजेचं असल्याचं केलं प्रतिपादन। महापुराचा पंजाबच्या 9 जिल्ह्यातील 1300 पेक्षा जास्त गावांना फटका। मदत आणि बचाव कार्य वेगानं सुरू। आणि अफगाणिस्तानात भूकंपानं मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या पोहोचली 1100च्या वर। भारताकडून मोठ्या प्रमाणात मदत साहित्य रवाना। उच्च न्यायालयानं आंदोलकांनी आझाद मैदानातच बसावं आणि इतरत्र फिरत बसू नये, तसंच मुंबईतील रस्ते खाली करावेत अशा सूचना केलेल्या आहेत। आंदोलकांनी मंगळवारी दुपारपर्यंत मैदान रिकामं करावं आणि रस्त्यांवरील वाहतूक सामान्य व्हावी अशा सूचना त्यांनी केलेल्या आहेत। मराठा आंदोलकांची सर्व वाहनं नवी मुंबईतल्या एपीएमसीमध्ये हलवण्याच्या सूचना देण्यात आल्या। कोर्टाच्या आदेशानंतर मुंबई पोलिसांकडून सीएसएमटी परिसरात असलेल्या आंदोलकांची वाहनं काढण्यास सुरुवात झालेली आहे। तर या आंदोलकांना पोलिसांनी वाहनं मुंबईच्या बाहेर वाशी मार्केटला नेण्यास सांगण्यात आले। जरांगेंच्या आंदोलनामुळे दक्षिण मुंबईतील अनेक भागातील वाहतूक व्यवस्था ही कोलमडलेली आहे आणि आंदोलकांमुळे सीएसएमटी, फोर्ट, चर्चगेट आणि मंत्रालय परिसरात हजारोंचा जमाव जमलाय। सीएसएमटीकडे जाणारे सर्व रस्ते बंद असल्यानं त्याचा फटका मुंबईकरांना बसतोय। आणि आता थेट जाणार आहोत, आमचे प्रतिनिधी सुमित सावंत आपल्याला अधिकची माहिती देतील। सुमित, न्यायालयाच्या आदेशानंतर आता नेमकं तिथे काय घडतंय? न्यायालयाचे आदेश आले आणि त्यानंतर थेट आझाद मैदान पोलिसांनी एक नोटीस जरांगे पाटलांच्या कार्यकर्त्यांना किंवा त्यांची जी कोर कमिटी आहे त्यांना एक बजावली आहे आणि त्या नोटिशीनंतर आता पोलिसांनी ॲक्शन देखील घ्यायला सुरुवात केली आहे। समोर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या अगदी समोरचा हा रस्ता पूर्णपणे पोलिसांनी मोकळा केला आहे आणि इथून वाहतूक आता पूर्ववत झालेली आहे। म्हणजे खाजगी वाहनं जी गेल्या 5 दिवसात इथून पुढे जात नव्हती किंवा हा सगळा रस्ता बंद होता, तो आता पुन्हा एकदा सुरू झालेला आपण बघतोय। पोलिसांची टीम आहे, त्या व्यतिरिक्त राज्य राखीव पोलीस दल आणि केंद्रीय आस्थापना त्यांची RAF म्हणजे रॅपिड ॲक्शन फोर्स ती देखील पूर्णपणे इथे तैनात केली आहे आणि एक मानवी साखळी तयार केली आहे, कुंपण केलं आहे आणि हा रस्ता मोकळा केलेला आहे। दुसरं म्हणजे इथे जे ट्रक लावलेले होते या परिसरात ते देखील इथून हटवण्यात आलेले आहेत आणि हळूहळू ते सगळे ट्रक पूर्णपणे इथून काढले जातील। म्हणजे दुपारपर्यंत खरं तर आझाद मैदान खाली करा असे आदेश कोर्टानं दिलेल्या बजावल्यानंतर
जी नोटीस बजावली त्याच्यामध्ये स्पष्टपणे तसं म्हटलेलं आहे. या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत काही मराठा बांधव आहेत, आपण त्यांच्याशी देखील बोलणार आहोत. दादा, नोटीस पाठवली आहे जरांगे पाटलांच्या कोर कमिटीला, टीमला, की आता तुम्ही आझाद मैदान खाली करा कारण नियमांचं पालन होत नाही आहे, काही ठिकाणी हुल्लडबाजी देखील होते. आम्ही मनोज दादांना जर सांगितलं आझाद मैदान खाली करा, आम्ही जरूर खाली करू. मनोज दादाचा आदेश आल्यानंतर आम्ही मराठा बांधव पूर्ण आझाद मैदान खाली करू. जोपर्यंत आम्हाला आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आम्ही आझाद मैदान खाली करणार नाही. पण जर आदेश दिले मनोज जरांगे पाटलांनी तर मग तुम्हाला खाली करावं लागेल. आदेश दिले तर आदेशाचं आम्ही पालन करू. पण काही मंडळी खूप उपद्रव करतायत, म्हणजे जे आंदोलनाला गालबोट लागेल अशा गोष्टी देखील होत आहेत. अशा आंदोलकांमुळे आंदोलनाचं नाव खराब होत आहे. साहेब, तमाम धाराशिवकरांना माझ्याकडून आग्रहाची विनंती आहे की आपल्या आंदोलनाला गालबोट लागता कामा नये. आपण जे आला आहोत आपल्या लेकरांचं चांगलं करण्यासाठी, ते आपला हक्क आहे आणि आपल्याला आरक्षण घेऊन आपल्या लेकरांसाठी चांगलं करण्यासाठी आपण आलेलो आहोत. तरी आपण कुठल्याही प्रकारची शांतता राखून सहकार्य प्रशासनाला पूर्ण करावे ही धाराशिवकरांच्या वतीनं मी तुम्हाला आवाहन करतो. कोण म्हणतंय देत नाही, कोण म्हणतंय देत नाही, कोण म्हणतंय देत नाही. एक माझी साहेब, एक तळमळीची विनंती आहे सरकारला, हात जोडून माझी विनंती आहे. सरकारने आमच्या गोरगरिबाच्या मराठाची तळतळाट घेऊन आमच्या लेकरबाळाचं वाटोळ झालेलं आहे. साहेब, सरकारने आमचं एक हात जोडून माझी विनंती आहे सरकारला की आम्हाला आरक्षण द्यावं. आम्ही मुंबई सोडू, पण आम्ही आरक्षण दिल्याशिवाय मुंबई सोडणार नाही, अशी नम्रतेची विनंती आमची साहेब. तुम्ही हे आज एक वेगळा पोशाख केलाय, म्हणजे काय पोशाखावर तुम्हाला सांगायचं काय लिहिलंय? हा पोशाख म्हणजे हे जर पाहिलं आपण, खताच्या थैल्या आहेत गोण्या, खताच्या गोण्या आहेत ह्या पूर्ण. ह्या गोण्या का घातल्या माहित आहे का साहेब? आम्ही मराठा समाज हा बहुतांशी शेतकरी आहे. शिक्षणामध्ये नोकरीमध्ये आरक्षण नाहीये. मुलांना शिकवायला जावं तर शेतजमिनी विकावं लागतायत आणि शेतजमिनी विकून जी काही थोडीफार आमच्याकडे शेतजमीन शिल्लक आहे त्या शेतजमिनीमध्ये आम्हाला शिल्लक काहीच राहत नाही. कारण शासनानं वाढवलेले खताचे भाव, शेतीमालाला मिळणारा कमी भाव, याच्यामुळं आम्हाला फक्त जे शेतामध्ये आपण खत घालतो ना त्या खताच्या थैल्या शिल्लक राहिलेल्या आहेत. शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे. म्हणून शासनाला हे दाखवायचं ह्या पोशाखाच्या माध्यमातून, सरकार आम्हाला आरक्षण द्या, आमच्याकडे काही शिल्लक नाही, तुम्हाला फक्त आमची शेती दिसते पण शेतीतून काहीच आम्हाला उरत नाही, राहतात त्या फक्त ह्या रिकाम्या खताच्या थैल्या. आजोबा कुठून आलात? औंढा नागनाथ. औंढा नागनाथ. मग काय सगळी व्यवस्था होते? काही व्यवस्था नाही, आम्हाला व्यवस्थेची गरज नाही, फक्त आम्हाला आरक्षण पाहिजे आमच्या लेकराबाळांना. आरक्षण पाहिजे अशी भूमिका काकांनी आणि इथे सगळेच मांडतात. पण मनोज जरांगे जे काही आदेश देतील त्याप्रमाणे आपण वागू असं देखील इथे सगळे मराठा बांधव सांगताना पाहायला मिळतात. ठीक आहे सुमित, वेळोवेळी अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद. आणि आता एक मोठी बातमी. मानखुर्द टोल नाक्यावर वाहतूक कोंडी होण्यास सुरुवात झालेली आहे. नाकाबंदी केल्यानं वाहतूक धीम्या गतीनं सुरू आहे. मुंबईच्या दिशेनं येणारी वाहतूक धीम्या गतीनं सुरू आहे. अवजड वाहनं तसंच आंदोलकांच्या वाहनांना मुंबईमध्ये जाण्यास मज्जाव करण्यात येतोय. ही काही दृश्य समोर आलेली आहेत. मानखुर्द टोल नाक्यावर सध्या वाहतूक कोंडी झाली असल्याचं पाहायला मिळतंय. नाकाबंदी केल्यानं वाहतूक धीम्या गतीनं सुरू आहे. मुंबईच्या दिशेनं जाणारी वाहतूक ही धीम्या गतीनं सुरू आहे. अवजड वाहनं तसंच आंदोलकांच्या वाहनांना मुंबईत जाण्यास मज्जाव घालण्यात आलेला आहे. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विश्वनाथ सावंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. विश्वनाथ, नक्कीच आपण पाहू शकतो मुंबईचा हे प्रवेशद्वार आहे, मुख्य प्रवेशद्वार आहे. पुणे म्हणा किंवा गोवा या राज्यातील वाहन चालक म्हणा किंवा मोठी वाहनं आहेत, JNPT बंदर आहेत नवी मुंबईमध्ये, त्यामुळे व्यावसायिक आहेत मोठ्या प्रमाणात नवी मुंबई म्हणा किंवा पनवेल या शहरांमध्ये येतात आणि सकाळची वेळ आहे, चाकरमानी मुंबईच्या दिशेने जात आहेत. त्यामुळे एकूणच ही परिस्थिती कालपासून काल मुंबई पोलिसांनी वाहतूक मानखुर्दच्या इथे हे नाकाबंदी केली होती आणि त्यामुळे ही वाहतूक कोंडी होऊ लागलेली आहे. साधारण हजारोच्या संख्येनं हे आंदोलक देखील याच मार्गाने, कारण नवी मुंबईत 25,000पेक्षा जास्त आंदोलक वास्तव्यास आहेत आणि त्यांचे अवजड वाहनं आहेत ती सततची येत होती मुंबईत. कालपासून मुंबई पोलिसांनी बंद केली आहेत. त्यामुळे खासगी वाहनं आहेत त्यांना मोठा त्रास सहन करावा लागेल. निश्चितच हे आता पुढील आंदोलन चालू असेपर्यंत हे चालूच राहणार आहे. त्यामुळे पाहावं लागेल आता वाहतूक पोलीस यावर ते तोडगा काय काढतात. कारण
पर्यायी मार्ग देखील आहे तो फार लांबचा आहे. मुलुंड टोल नाक्या तिथून जाऊ शकतो. मात्र तसं न करता इथूनच पाठवल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते हे निश्चित आहे. ठीक आहे विश्वनाथ, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. मनोज जरांगे यांची आरक्षणासाठी लढाई सुरू असताना दुसरीकडे काही हुल्लडबाज आंदोलकांनी उच्छाद मांडला. यामुळे आंदोलनाचा मूळ उद्देशच बाजूला पडला आणि त्यामुळे जरांगे पाटील यांनी आंदोलकांना शांत राहण्याचं आवाहन करण्याची वेळ आली. पाहूयात. सीएसएमटी आणि परिसरात हुल्लडबाजांनी त्यांच्या वर्तणुकीनं मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला बट्टा लावला. तर इकडे सीएसएमटीवर कबड्डी खेळली जाते, क्रिकेटची मॅचही झाली. कवायतीसह काही मर्दानी खेळही या ठिकाणी हुल्लडबाजांकडून खेळले गेले. उठाबशाही पाहायला मिळाल्या. जुगजुग गाडीचा खेळही हुल्लडबाजांनी खेळला. हुल्लडबाज फुगडी खेळत असल्याचं दृश्यही पाहायला मिळालं. याच हुल्लडबाजांनी पिपाणी वाजवून सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. तर काहींनी रमीचा डावही मांडला. हे कमी होतं की काय म्हणून लोकलच्या ट्रॅकवरही हुल्लडबाज उतरले. मोटरमधला नाहक त्रासही देण्यात आला. लोकलवर पोस्टर लावले गेले. सीएसएमटीच्या परिसरात काही बसही रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. या कृत्यामुळे आंदोलनाबाबत असलेली मुंबईकरांची सहानुभूती गमावण्याची शक्यता निर्माण झाली. जरांगे पाटील स्वतः आझाद मैदानावर बसलेले आहे. मला वाटतं सगळ्या मराठी बांधवांनी आझाद मैदानावरच गेलं पाहिजे आणि त्या आंदोलनामध्ये आपला सहभाग नोंदवला पाहिजे. आपण मुंबई आलो कशा करता, त्यामुळे मुंबईकरांचे हाल नको, आपल्याला आपली बदनामी नको. ज्याचं रक्त भगवा आहे, ज्याच्या गळ्यात भगवा आहे, आपण कधीच कुठे धिंगाणा घालणार नाही, कुठली चोरी करणार नाही, कुठल्या माता भगिनींकडे वाकड्या नजरेने बघणार नाही. ह्याला तर छत्रपती शिवरायांचे मावळे म्हणतात. हीच तर आपली ओळख आहे. आंदोलनातील काही हुल्लडबाजांमुळे आंदोलनाची बदनामी होत असल्यामुळे जरांगे पाटील काय प्रतिक्रिया देतात किंवा आंदोलकांना काय आवाहन करतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. त्याला मराठ्याचा एवढा राग कशामुळे? थोडे दिवस थांबा, वाट बघा. सगळ्यांना विनंती माझी, सगळे शांत राहा. सीएसएमटीसह परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा साचलाय, तसंच दुर्गंधी पसरली. याचा अर्थ सीएसएमटीमध्ये आंदोलकांनी येऊ नये असा होत नाही. पण सीएसएमटी असो किंवा आझाद मैदान, सर्वच परिसरात क्षमतेपेक्षा जास्त आंदोलक जमलेत. त्यामुळे सुविधांवरही मर्यादा आल्यात. एकंदरीतच काही हुल्लडबाज आंदोलकांमुळे मराठा आरक्षणाचं आंदोलन चर्चेत राहण्याऐवजी त्यांनी घातलेला गोंधळच बातमीचा विषय झालाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. यासोबत